नमस्कार माझे शेतकरी बांधवांनो आणि उद्योजक मित्रांनो, मी आनंद आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीराज ॲग्रीटेक अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड। मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक युवकाचे एकच स्वप्न आहे की स्वतःचे अस्तित्व कशा पद्धतीने निर्माण करायचे। स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुठला व्यवसाय निवडावा, व्यवसाय तर करण्याची इच्छा आज प्रत्येकाच्या मनात आहे, पण कोणता व्यवसाय करण्याने आपण सक्सेसफुल बनणार, असा कोणता व्यवसाय आहे की जो करण्याने आपण फायदेमंद ठरणार, या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, आज सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न जो निर्माण झालेला आहे युवकांच्या मनामध्ये, तो की कुठला व्यवसाय करावा आणि भांडवल किती लागणार, आपण कोणत्या जागेत करावा, राहत्या जागेतून कोणता व्यवसाय करू शकतो की इंडस्ट्रियल एरियाच लागणार, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। तर मित्रांनो, असे काही व्यवसाय आपण घेऊन आलेलो आहोत की जे की तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये करू शकता, राहत्या गावामध्ये करू शकता। यासाठी तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण अशी ठराविक MIDCच लागेल अशी कुठलीही अट नाहीये। कमी भांडवलामध्ये, कमी जागेमध्ये, कमी लेबरमध्ये चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय कशा पद्धतीने करू शकता, हे सगळे आपण परिपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत। तर मित्रांनो, अवघड आहे असं समजले असते तर स्वराज्य कधी निर्माणच झाले नसते। त्यामुळं कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये, फक्त तुमच्या प्रयत्नांना साथ मिळणे गरजेची आहे। तर आम्ही फक्त मशीन विक्री हा उद्देश न ठेवता एक समाजामध्ये चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती करणारा एक उत्कृष्ट असा उद्योजक घडवण्याचे काम पाहतो, आणि आमचे स्वप्न हेही आहे की समाजामध्ये चांगल्या पद्धतीने एक उत्कृष्ट असा उद्योजक उभा राहावा। तर मित्रांनो, आपण बघूयात असे कुठले व्यवसाय आहेत की जे तुम्ही तुमच्या गावामध्ये चालू करू शकता, चांगल्या पद्धतीने बनवू शकता व्यवसाय। तर यामध्ये काही व्यवसाय असे आहेत की पहिला जर व्यवसाय बघितला आपण तर पशु आहार निर्मितीचा व्यवसाय आहे। मित्रांनो, आज जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने चालणारा व्यवसाय। दुग्ध व्यवसाय म्हटलं तर गाई, म्हशी आणि यासाठी लागणारा त्यांचं खाद्यपदार्थ। आज सगळ्यात जास्त जर बघितलं आपण तर खाद्यपदार्थावरती होणारा खर्च, हा खर्च कशा पद्धतीने कमीत कमी करता येईल आणि आपला शेतकरी बंधू, शेतकरी राजा, बळीराजा कशा पद्धतीने सुजलाम सुफलाम बनेल, याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये जे काही आपलं पशुखाद्य आहे, या पशुखाद्यावरती खर्च कमी करण्यासाठी आपण कमी बजेटमध्ये चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या मशीनचे उत्पादन सुरू केलेले आहे। यामध्ये तुम्हाला जागा कमी लागेल, इलेक्ट्रिसिटी कमी लागेल, वर्कर कमी लागेल, अशा पद्धतीची आपण मशीन निर्मिती केलेली आहे। तर मित्रांनो, यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी, जसं की आपण बेसन, चना बेसन ही आपल्याला दैनंदिन लागणारी गोष्ट आहे, घरामध्ये लागणारी आहे, हॉटेल लाईन मध्ये लागणारी आहे, ग्रामीण भाग असो या शहरी भाग असो, दोन्ही ठिकाणी लागणारी वस्तू आहे। तर याची निर्मिती करणारा जो सेटअप आहे, बेसन प्लांट, हाही आपण बनवत आहोत। यानंतर मित्रांनो, दैनंदिन रोज आपल्याला मार्केटमध्ये असेल, आपल्या घरी असेल, हॉटेलमध्ये असेल लागणारी पोहा, ही एक अशी वस्तू आहे, ही एक असा पदार्थ आहे की जो दैनंदिन लागणार आहे। हा पोहा निर्मितीचा व्यवसाय पण तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये उभारू शकता। मित्रांनो, यासोबतच तुम्ही पीनट शेलिंगचा व्यवसाय निवडू शकता। भुईमुगाच्या शेंगा फोडून तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आपले शेंगदाणे विक्री करू शकता। यानंतर मित्रांनो, आटा प्लांट आहे, यानंतर तुम्हाला मसाला प्लांट आहे, जो की दैनंदिन लागणारी ही गोष्ट आहे। कमी बजेटमध्ये, कमी जागेमध्ये चालणारे असे भरपूर व्यवसाय आपण उभारून देतो। तर मित्रांनो, यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त मशीन विक्री न करता तुमच्या सोबत 101% सुरुवात ते शेवट सपोर्ट करतो। तुम्हाला यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपण मार्गदर्शन करतो, जसे की लाईट बद्दल असेल, शेड बद्दल असेल, शेड कशा पद्धतीने असावे, आपले शेडसाठी लागणारी जागा कशा पद्धतीने असावी, राऊंड असावी की स्क्वेअर असावी, त्याची हाईट किती असावी, त्या सगळ्या गोष्टीचं आपण प्रॉपर मार्गदर्शन करतो। तर मित्रांनो, तुम्हाला या प्लांट बद्दल सविस्तर माहिती लागणार असेल तर आपले असे प्रत्येक स्पेशल प्लांट बद्दल एक व्हिडिओ येणारच आहेत। तर तुम्ही व्हिडिओ बघूनही समाधानी होऊ शकता, किंवा जर तुम्हाला या प्लांट बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल पण करू शकता, किंवा जर तुम्हाला कंपनीमध्ये व्हिजिट करायची असेल तर तुम्ही आपल्या कंपनीमध्ये पण व्हिजिट करू शकता। आपल्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करण्यामागचे कारण काय, तर फॅक्टरीमध्ये व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्लांट संदर्भात सविस्तर माहिती तर मिळणारच आहे, पण माहिती सोबतच तुम्हाला लाईव्ह डेमो सुद्धा मिळणार आहे। तर तुम्ही फॅक्टरीला आल्यानंतर
सविस्तर मशीन आपल्याला कुठला प्लांट निवडायचा आहे त्या प्लांट बद्दल चर्चा झाल्यानंतर तुम्ही आपल्या फॅक्टरीमध्ये त्या मशीनला चालू करून बघू शकता, प्रोडक्शन काढून बघू शकता, कशा पद्धतीने मशीन चालवायची याचं ट्रेनिंग पण घेऊ शकता। त्यानंतर मशीनची सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी तुम्ही बघू शकता की आपण ज्या मशीन बनवत आहोत त्याची क्वालिटी कशा पद्धतीने आहे। मी असं तर नाही म्हणणार मित्रांनो की मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बनवलं, पण एवढी मात्र गॅरंटी देतो की मी जे बनवतो आणि मी जे मार्केटमध्ये देतो ते मी चांगल्या पद्धतीने अधिकाधिक चांगलं कसं करता येईल यावरती जास्त फोकस केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या फॅक्टरीला एकदा अवश्य भेट द्या। आपल्या फॅक्टरीला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती घ्या। त्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टसाठी लागणारे काही बँक लोन असतील किंवा कुठल्या सबसिडीच्या योजना असतील या संदर्भात पण आपण पुरेपूर माहिती देतो। जर तुम्हाला कुठं लोन वगैरे करायचं असेल तर तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता याची पण आपण पुरेपूर माहिती देतो। तर एकदा अवश्य आपल्या फॅक्टरीला व्हिजिट करा। आपल्या फॅक्टरीचा ऍड्रेस आहे प्लॉट नंबर J5, इंद्रायणी कॉर्नर, टेल्को रोड, भोसरी MIDC, पुणे। धन्यवाद।